नमस्ते। नमस्ते सर। आपका आपका पूरा नाम बताओ। अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार। ये कहाँ पे? ये फौजिया खान मैडम। फौजिया खान मैडम माननीय सांसद फौजिया खान मैडम के फार्म हाऊस पे जी। ओके। मिल्क चार्जर सुरू केला आम्ही। बर किती दिवसापासून तुम्ही मिल्क चार्जर? 6 महिन्यापासून चालू केला। 6-7 महिन्यापासून मिल्क चार्जर वापरतो। बर अगोदर आपण कशासाठी वापर सुरू केला? आम्ही आधी सगळ्यात आधी म्हशीसाठी सुरू केला। म्हशीसाठी सुरू केला। बरोबर। पहिलेच म्हशीसाठी सुरू केला। ओके। त्याच्यानंतर ह्याला आपण नंतर घोडीला सुरू केला। बर म्हशीमध्ये आपल्याला काय समस्या होती आणि म्हशीचं काय पोट तर पात्र हागू लागली। बर शेण पातळ येत होतं आणि दुसरी गोष्टी दूध बी जरा कमी देऊ लागली। दूध कमी देऊ लागली। ओके। आम्ही हे सुरू केला। मग मिल्क चार्जर तुम्हाला माहित कसं झालं? आता आम्ही असंच टीव्हीवर त्याच्यावर बघू लागलो मोबाईल युट्यूबवर बघू लागलो तर आम्हाला भेटला। ओके। म्हणजे एक बकेट आणून येस सुरुवात करू। बरोबर। तेव्हा आम्हाला रिझल्ट भेटला त्याचा। बर आपण म्हशीला वापरलं? पहिले सुरू म्हशीलाच वापरलं। म्हशीला रिझल्ट काय भेटला? आम्ही संडास वगैरे संडास मध्ये गुण आहे, वास नाही, वास काहीच वास कुछ भी नाही, कुछ भी नाही आणि संडास घट्ट आणि त्याच्यामुळे दूध बी वाढला थोडस। बर दुधामध्ये वाढ झाली? दुधामध्ये वाढ झाली। बर दुधाच्या चवीत काही? चवीत बी चांगलं खूपच चांगली खूप चांगली वाढली चव मध्ये। अच्छा। त्याच्यामुळे आम्ही काय केलं की सारखंच चालू केलं मग त्याला कंटिन्यू चालू केलं। आता 8 महिने झाले बरं। म्हशीमध्ये चकाकी तब्येत बी चांगली झाली। त्याच्यामध्ये चमडी एकदम साफ एकदम। अच्छा। बर आणि खत मध्ये काय काहीच असा वास नाही काय कसल्याच काय अच्छा एकदमच आरामानं। बर बर आम्ही त्याच्यापैकी बसू शकतो। अरे वा असं प्रेमळ म्हणजे जनावर सुद्धा प्रेमळ झालं त्याला असं अंगावर काहीच नाही आणि चमक विमक सगळी वाढली। चमक वाढली, दूध वाढलं, शेण घट्ट झालं आणि शेणामध्ये वास नाही काही। दूध बी आम्हाला अर्धा लिटर तरी वाढला। अर्धा लिटर वाढलं आणि चव वाढली। आणि आपल्या घोडीला कसं होतं की आम्ही एकदा पहिले पेमेंट हे केलं लावला होता तर राहिली नाही। नंतर आम्ही काय केलं की त्याला सुरुवात केली। पुन्हा आपल्या म्हशीला तुम्ही रिझल्ट पाहिला तर आम्ही काय केलं घोडीला बी लावलं। तुम्ही मला विचारलं वाटतं साहेब घोडीला सुद्धा आपण देऊ शकतो का? घोडीला तुम्ही मला काय अडचण नाही, देऊ शकता तुम्ही। आपली घोडी राहत नव्हती समजा, मग आपण सुरू केलं। किती सुरू केलं? आपलं 1 चम्मच ते आपल्या बकेट मधला तुम्हाला बघितलं बकेट लागायचं आणायचं सकाळी खुराक मध्ये टाकून। बरं मग घोडीला किती महिने दिल्यानंतर आपण? 2 महिने दिले। 2 महिने अगोदर 2 महिने दिला आम्ही। 1.5 महिना अगोदर नंतर काय हिटवर आली नॅचरलच हिटवर आली। अरे वा नॅचरल हिटवर आली का मला घोड्यापाशी न्यायला गरज पडली नाही। निसर्गानं ते जे लावलेलं आहे हिटवर आली। ओके। 5-6 महिने झाले। 6 महिने प्रेग्नंट आहे। अरे वा 5 महिने कंप्लीट झाले, 6वा महिना स्टार्ट झाला, आता प्रेग्नेंट आहे। पण हिच्या तब्येत काय नाही, तब्येत बी चांगली आहे। चमडी एकदम शुद्ध एकदम एकदम शांत एकदम चकाकीचे चमडीवर चमक पडली। वा चमडीवर खायासाठी बी जसा काहीच नाही, बिलकुल काय बी टाका खाती राहते काय। अच्छा काहीच नाही खायला असं हेच म्हणून हेच खाणार आणि हेच खाणार काहीच नाही। कडबा टाका काय बी टाका मका टाकतो, कडबा टाकतो, लसूण घास टाका, काही टाका। तर आपल्याला मिल्क चार्जर पासून बरेच फायदे झाले, खूपच फायदे झाले। म्हशीमध्ये फायदा झाला, घोडीमध्ये फायदा झाला आणि कोंबड्याला बी सुद्धा द्यालो आम्ही। बरं म्हशी आणि घोडीमध्ये समाधानी आहे एकदम खूप। जे मिल्क चार्जर तो काही जण म्हणतात महाग आहे, पण काय आम्हाला रिझल्ट भेटला। महाग जरी असलं पण गुणकारी गुणकारी बरोबर आहे।